Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ला प्रकरणात यंत्रणेची चूक, केंद्र सरकारची मोठी कबुली. सर्वपक्षीय बैठकीत त्रुटींवर चर्चा झाल्याची मंत्री रिजिजू यांची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची 2.25 तास बैठक. केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा. काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची भूमिका. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेऊन विचारपूस करणार. द्वेष, कटुता आपला स्वभाव नाही, पण मार खाणं ही आपला स्वभाव नाही. त्यामुळे अशा वेळी आपण शक्तिवान आहोत हे जगाला दिसलं पाहिजे. पहलगाम हल्ल्यावर संघप्रमुख मोहन भागवत यांचे खडे बोल. सिंधू पाणी करारावर आज महत्वाची बैठक. गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार. भारत सरकारकडून करारात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारला नोटीस. एनआयची टीम डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल. एनआयची टीम मोने जोशी आणि लेले कुटुंबियांच्या घरी चौकशीसाठी जाणार. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात यात कुटुंबातील 3 मावस भावांचा मृत्यू. नागपुरात 2000हून अधिक तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर नजर. माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप परतले. आज उर्वरित 232 प्रवाशांना विशेष विमानानं भारतात आणणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांकडून घेतला आढावा. भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित. पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत. भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद. बॉर्डरवरील सुरक्षेत वाढ. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात आयएनएस सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्रांची चाचणी. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा. तर वेगवेगळ्या एअरबेसवरून युद्धाभ्यास सुरू. दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली. पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल. पंतप्रधान मोदींचा इशारा. भारतानं 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद. भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना. श्रीनगरमधील बीएसएफ जवानानं चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर. जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात. बुलढाण्यातील नखगळती प्रकरणी बाधित गावांचा दौरा आटपून केंद्राचं पथक रवाना. लवकरच राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल देणार. केस गळती, नखगळती तात्पुरती. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तपासणी पथकाचं आवाहन. अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. तलावात खड्डे खणून आदिवासी बांधव भागवतायत तहान. मरियमपूर गावातील दुष्काळीची दाहकता समोर. तलावाच्या काठावर खड्डे खणून पाणी भरण्याची वेळ. ठाण्यात आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काल रात्रीपासून पाणी पुरवठा बंद. परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून बंद. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षाचा काळ लागण्याची शक्यता. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था. रोमांचक सामन्यात बंगळुरूचा राजस्थानवर 11 धावांनी विजय. 12 अंकांसह बंगळुरू पॉइंट्स टेबलमध्ये 3ऱ्या स्थानी तर राजस्थानचा 7वा पराभव. छत्तीसगड राज्यात नक्षलवाद विरोधात मोठी कारवाई. 10,000 पोलिसांचा 700 नक्षलवाद्यांना घेराव. बिजापूरमध्ये 36 तासांपासून सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.